भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा। नाशिक महानगरपालिका निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड तल्ला शेख यांची उमेदवारी जाहीर। भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्ष पूर्ण। आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। नगरपालिका निवडणुकांनंतर आता महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे। नाशिक महानगरपालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधून पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड तल्ला शेख यांची उमेदवारी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। विळा कनिस या चिन्हावर कॉम्रेड तल्ला शेख प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढणार आहेत। विशेष म्हणजे येत्या 26 डिसेंबर रोजी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाने कंबर कसली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉम्रेड तल्ला शेख यांनी आमचे प्रतिनिधी सुखदेव केदार यांच्याशी संवाद साधला आणि आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड मनोहर पगारे, कॉम्रेड प्राजक्ता कापडणे व कॉम्रेड भीमा पाटील, कॉम्रेड देवीदास भोपळे यांच्यासह भास्कर शिंदे, दत्तू तुपे, सुखदेव केदारे, सुनीता कुलकर्णी, मीनाताई आढाव आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उमेदवारी घोषणेवेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला। रंगनाथ जिरे, अण्णा जिरे, देवराम पवार, बारको पवार, प्रवीण केदारे, रवींद्र केदारे इत्यादींसह शेकडो कार्यकर्त्यांनी या प्रसंगी उपस्थित राहून विजयाचा निर्धार केला। नाशिकच्या राजकारणात आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या उमेदवारीमुळे प्रभाग 13 मध्ये चुरस वाढणार आहे हे निश्चित आहे। निवडणुकीच्या अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी प्रतिनिधी सुखदेव केदारे, नाशिक। साथ है। नमस्कार। आज आपण सध्या मी सुखदेव समाज केदारे आज मी आहे नाशिक शहरामध्ये उभा आहे, परंतु आज नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या याच्या संदर्भामध्ये आपले उमेदवार तल्ला शेख भाऊ, आपण जर समजा उमेदवारी करताय नाशिक शहरामध्ये किती नंबर वाढला? आपण प्रभाग क्रमांक 13 मधून आम्ही उमेदवारी करत आहोत आणि नाशिकचा अगदी मध्यवर्ती ठिकाण हे आहे आणि एकदम जुना नाशिकचा एक मोठा भाग याच्यामध्ये येतो। जुना नाशिक जी ज्याला आपण म्हणू शकतो की पूर्ण नाशिकची जी जननी आहे ते जुनं नाशिक आमचा प्रभागात आहे। बरं, जर समजा आता समजा तुम्ही उमेदवारी करता, जनतेनं जर समजा तुमच्या विश्वास टाकला, विश्वासानं तुम्ही काम करणार तुमच्या वार्डमध्ये? हो, नक्कीच करणार। म्हणजे आम्ही मागच्या 7 वर्षापासून मी स्वतः कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय। त्यासोबतच कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास आहे की कष्टकरी, कामगार आणि सामान्य जनतेचा आपला पक्ष राहिलेला आहे। फक्त निवडणुकापुरतं आपण काम करत नाही किंवा निवडणुकाच्या आधी 6 महिन्यापुरतं आपण काम करत नाही। आपण सतत लोकांच्या सोबत आहोत। सत्तेत असलो किंवा नसलो तरी लोकांच्या सोबत, लोकांच्या संघर्षासोबत जमिनीवरती आपण असतो आणि त्याच पद्धतीने जर जनतेने माझ्यावरती आणि पक्षावरती जर विश्वास ठेवला तर त्याच पद्धतीने आपण काम करत राहू आणि जास्तीत जास्त लोकांच्यासाठी, श्रमिक, कष्टकरी आणि सामान्य जनतेसाठी आपण काम करू। अच्छा, आपल्या ज्येष्ठ नागरिक दादा आपलं नाव सांगा। मी कॉम्रेड मनोहर पगारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करतो आहे। निश्चितच उद्या 26 डिसेंबर आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष उद्या पूर्ण होत आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास आहे। ब्रिटिश भारतामध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं योगदान आहे। गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आहे। हैदराबाद मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आहे। एकंदरीत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं फार मोठं योगदान आहे आणि स्वातंत्र्योत्तर ब्रिटिश भारताच्या नंतर आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा
स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी आणि बहुजनांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि त्यांच्या न्याय मागण्यांसाठी झगडत आहे. अनेकदा काही कार्यकर्त्यांना जेल भोगलेला आहे काही कार्यकर्त्यांनी, आणि आजही संघर्षरत असा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते हे खेडोपाडी असतील किंवा शहरामध्ये असतील काम करत आहेत. आणि त्याच निमित्ताने एकंदरीत कामाचा जो काही कार्याचा वारसा आहे कॉम्रेड तल्ला शेख जे काही आहेत, तर आपण प्रभाग क्रमांक 13 मधून त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने. आणि कॉम्रेड तल्ला शेख हे विद्यार्थी दशेपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जोडलेले आहेत. आणि त्यांचा एकंदरीत आपण कार्याचा आढावा जर बघितला मागील कालखंडामध्ये, तर आत्ताचं जरी बघितलं आपण तरी मराठी शाळांवरती जी काही महाराष्ट्र सरकारने गदा आणण्याचं काम निर्माण केलेलं आहे, बी डी भालेकरचं आंदोलन असेल, त्यातले त्यात वृक्षप्रेमींच्या बरोबर त्यांनी राहून सुद्धा तपोवनाच्या संदर्भात पण जी काही वृक्षतोडीच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे ती निश्चित वाक्यांनाजोगी आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळीमध्ये पण तल्ला शेखचं योगदान आहे. जे काही याचं पंडित पलुसकरांचं जे काही नाट्यगृह आहे तर ते सुद्धा महानगरपालिकेतून सुरू करण्यात यावं याच्यासाठी सुद्धा गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी आंदोलन या नाशिक शहरामध्ये सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये त्यांचं खऱ्यापैकी जास्त योगदान आहे. आणि आदर्श विद्यार्थी आणि आदर्श युवक या नाशिक शहराचा कसा निर्माण होईल याकडे त्यांचा कल आहे आणि ते सातत्याने यासाठी प्रयत्नरत आहेत. निश्चितच कॉम्रेड तल्ला शेख यांच्यावरती जर प्रभागातील नागरिकांनी विश्वास जर टाकला आणि बहुमताने निवडून जर आणलंच तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. अशा पद्धतीचं काम ते महानगरपालिकेमध्ये करतील याची पूर्णपणे आम्हाला पक्ष म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून निश्चितच खात्री आहे. आणि आम्ही ग्वाही देतो की त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. निश्चितच आम्ही फक्त तुम्ही एकदा संधी देऊन बघा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला, तुमच्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभाग हा एक संपूर्ण आपल्या जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आपला प्रभाग हा पूर्णपणे एक वेगळं त्याचं वेगळं पण कसं राहील याच्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. आणि चांगल्यात चांगलं राहणीमान आणि चांगल्यात चांगला प्रभाग आणि चांगल्यात चांगल्या सोयीसुविधा युक्त प्रभाग कसा निर्माण करता येईल, सर्वांगीण प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करता येईल, दलित, आदिवासी, बहुजन आणि धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संपूर्ण प्रभागामध्ये कशी नांदेल आणि संविधानाची अंमलबजावणी जास्तीत जास्त महानगरपालिकेमध्ये कशी केल्या जाईल याकडे निश्चितच कॉम्रेड तल्लाचा कल असणार आहे. आणि त्यासाठीच त्या आपली उमेदवारी महानगरपालिकेमध्ये आपण दिलेली आहे. आणि निश्चितच मी सर्व मतदारांना प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांना विनम्र आव्हान करतो की त्यांनी आपलं बहुमोल मत हे कॉम्रेड तल्ला यांच्या केलेस या निशाणीवरती देऊन जास्तीत जास्त संख्येने निवडून आणावं. धन्यवाद. आपले नाशिक जिल्ह्याचे किसान सभेचे अध्यक्ष आपलं नाव सांगा. मी कॉम्रेड देवीदास भोपळे, नाशिक जिल्हा किसान सभा तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव म्हणून काम करतोय. आता सातत्याने आपण ह्या जिल्ह्यामध्ये लाल बावट्याच्या माध्यमातून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, अशा स्वयंसेविका असतील, घरेलू कामगार महिला असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांच्यासाठी पक्षाच्या माध्यमातून, आयटकच्या माध्यमातून मोठं काम आहे. नुकतंच आता आपण यांनी सांगितलं कॉम्रेड पगार यांनी का आपल्या ह्या पक्षाला 100 वर्षे उद्या होणार आहे. 100 वर्षाच्या निमित्ताने आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या 100 वर्षामध्ये या लाल बावट्याने किंवा कम्युनिस्ट पक्षाने काय काय केलं हे सर्वांना ज्ञात आहे. तरी पण शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, भूमिहीनांचा प्रश्न असेल, वन जमीनधारकांचा प्रश्न असेल, अशा स्वयंसेविकेचा असे शेकडो हजारो कामगारांना या 100 वर्षामध्ये अनेक लोकांना भूमिहीनांना जमिनी दिलेल्या आहे, अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. पण तरीसुद्धा त्याग करून आज आपला पक्ष सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन लढतोय. नुकतंच तपोवनचं आंदोलन असेल किंवा शहरातले छोटे मोठे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असेल, मोलकरीण संघटनेचा प्रश्न असेल, ग्रामरोजगार सेवकांचा प्रश्न असेल, सातत्याने हा लाल बावटा 12 महिने 24 तास काम करणारा हा एकमेव पक्ष भारतामध्ये आता सध्या अस्तित्वात आहे. एकीकडे बघतोय आपण देशामध्ये काय चाललं आहे आणि सातत्याने आता मात्र सगळ्यांनी आपल्या पक्षाची दखल घेतली आहे पूर्ण भारतामध्ये, काही यांच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आमचे तल्ला शेख आता महानगरपालिकेसाठी उभे राहणार आहे. एक तरुण तडफदार कार्यकर्ता, सर्वांचा परिचयाचा आणि सर्वांच्या कामासाठी धावून जाणार आहे अशी व्यक्तिमत्व आणि अशा उमेदवाराला आपण महानगरपालिकेमध्ये उमेदवारी देत आहोत. त्यांना प्रचंड मताने जनतेने निवडून द्यावं असं मी या माध्यमातून, आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आव्हान करतो. जिंकलाब जिंदाबाद, जिंकलाब जिंदाबाद. तल्ला शेख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तल्ला शेख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तल्ला शेख आगे बढ़ो.